पाहत आहात एडीएन स्पंदन मना मनाची। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर। हिंदू मुस्लिम भाई भाई, सर्व अडचणी मिळून सोडवण्याची तयारी। इंटरनेट सुविधेची भावी पिढीला समाजसेवकातर्फे भेट। आता सविस्तर बातमी। झेडपी मैदानावरील गणपती विसर्जन सकाळपासूनच सुरू झाले आहे। मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी आपल्या गणरायाचे विसर्जन येथे केले। गणपती मूर्तीच्या संकलनासाठी 20 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे। 30 कर्मचारी असे 3 शिफ्ट मध्ये काम करीत असल्याचे झोन 2 चे स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ यांनी एडीन्यूशी बोलताना सांगितले। ह्या वेळेस महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी दरवर्षी जशी व्यवस्था करतात त्याच्यापेक्षा वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आणि सोशल डिस्टन्सिंग राखण्याकरिता आम्ही सगळी यंत्रणा वेगळ्या पद्धतीने उभी केलेली आहे। शहरामध्ये 20 ठिकाणी आम्ही श्री गणेश मूर्तींचे संकलन करण्याकरिता एक 20 सेंटर उभे केलेले आहेत। जे नागरिकांना इथं यायला दूर पडतं अशा लोकांनी तिथं संकलन करण्याची त्यांना व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून जिल्हा परिषद ग्राउंडवरती गर्दी कमी होईल। आणि शिवाय जे नागरिक इथं येऊन गणेश विसर्जन करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही महानगरपालिकेची 30 लोकांची एक टीम 3 शिफ्टमध्ये आम्ही तैनात केलेली आहे। ते गणेश मूर्तींचे संकलन करून स्वतः विधिवतरित्या त्याचं विसर्जन करत आहेत। शिवाय निर्माल्य कलेक्शनसाठी आणि त्याची वाहतूक व त्याचं नियोजन करण्यासाठीही आम्ही वेगळ्या वाहनांची व वेगळ्या साधनांची व्यवस्था केलेली आहे। गणेश विसर्जन यावर्षी कोरोनाचं ज्या रोगाचं सावट आहे त्याच्यामुळे सर्वांनी शिस्त पाळलेली आहे। मीही गणेश विसर्जनासाठी या ठिकाणी आलेलो आहे। तर मनपाने जी व्यवस्था ठेवलेली आहे त्याप्रमाणे लोकांनी फॉलो केलेलं आहे। कुठेही गर्दी नाही, शिस्त पाळत आहेत, पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे आणि बॅरिकेटिंग केल्यामुळं लोक शिस्तीत येत आहेत आणि रोगाचा प्रादुर्भाव पसरू नये आणि गणेश विसर्जनाबरोबर त्या कोरोनाचंही विसर्जन व्हावं ही सगळी प्रार्थना करतोय आम्ही आणि गणेश विसर्जन करून शिस्तीत चालू आहे। मनपाने चोख व्यवस्था ठेवलेली आहे। एक गणेश भक्त म्हणून मी या ठिकाणी विसर्जनासाठी आलो होतो। बंदोबस्त अतिशय चांगल्या प्रकारे लावण्यात आलेला आहे। या वर्षीचं गणेशोत्सवचं जे विसर्जन आहे हे फार वेगळ्या पद्धतीचं आहे। संकल्पनाच वेगळी आहे की कोरोनाचा त्याला एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे मिरवणुका नाही आहेत। लोक आपले गणपती घेऊन इथे येत आहेत आणि इथे कलेक्शन पॉईंट ठेवण्यात आलेला आहे। स्वयंसेवक जे आहेत ते त्यांच्याकडून मूर्ती घेतात, बाजूला टेबल ठेवण्यात आलेला आहे, तिथे ते पूजा वगैरे करून कलेक्शन पॉईंटला मूर्ती देतात आणि विधी आणि रीतिरिवाजाप्रमाणे विहिरीत विसर्जन केलं जात आहे। इथे गर्दी होऊ नये आणि कोविडचा प्रसार होऊ नये त्याची काळजी घेण्यासाठी हे घेण्यात आलेलं आहे। त्याच्याही पलीकडे आम्ही महानगरपालिकेने कलेक्शन पॉईंट ठेवलेले आहेत। तर माझी औरंगाबादकरांना विनंती असेल की त्यांनी सर्व जे गणेश मूर्ती आहेत आपल्या विभागातील जे कलेक्शन पॉईंट आहेत किंवा गणेश मंडळं आहेत तेथे ठेवाव्यात। तिथून कलेक्ट करून आम्ही इथे आणून विसर्जन रीतिरिवाजाप्रमाणे करण्यात येतील, म्हणजे आपण सुरक्षित औरंगाबाद ठेवू शकू याची आपल्याला ह्या प्रशासनाच्या याच्यातून विनंती करण्यात येईल। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। दरवर्षीप्रमाणे जी धूमधाम असायची ती नव्हती, परंतु यावर्षी गणपती उत्सवामुळे जो खर्च होता आणि जवळपास लोकांचा तो बऱ्या प्रमाणात कमी झालेला आहे आणि घरामध्ये गणपती उत्सव एक चांगल्या प्रकारे साजरा झाला आहे की जी आजूबाजूची नातेमंडळी होती ती सर्व पूर्णपणे एकत्र आली। यापूर्वी काय व्हायचं, दरवर्षी फक्त बाहेरची मंडळी फक्त गणपतीपुरते पूर्वी भेटायची, तसे यावर्षी झाले नाही। यावर्षी फक्त जवळपास सगळे नातेवाईक भेटले गेले आणि कोरोनामुळे लोकांना एक वेगळी समज भेटली। यावर्षी गणपतीचा उत्सव हा कोरोनामुळे थोडा कमी झालेला आहे आणि लोकांचे जी गर्दी वगैरे करायचे ते लोकांचे प्रमाण आता कमी झाले आणि लोक म्हणजे व्यवस्थितपणे गणपतीचं विसर्जन सगळ्यांनी नियोजन लावलेले आहे आणि थोडंसं वाजा गाजा बँड बाजा काही नव्हतं तरी पण सगळं व्यवस्थित लोकांनी याला त्याप्रमाणे ह्यावर्षी कोरोनामुळे थोडासा सणला थोडा दुःख पण झाला, मगर सर्व व्यवस्थित झालं आणि 10 दिवस चांगले पार पडले।
गणपतीचे आता सध्या विसर्जन करून आम्ही आमच्या घरी परत आहे। बाप्पाला विनंती, बाप्पा से हमारी विनती है कि कोरोना का संकट जल्द से जल्द जाए। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। हर हर महादेव क्रीडा मंडळातर्फे गणेश आरती करून पायी मिरवणूक काढून गणपती विसर्जन पदमपुरा येथे करण्यात आले। यावेळी अध्यक्ष संतोष मरमट, सचिव संजय बारवाल, एडीएम केबल ऑपरेटर हरीश मरमट, अनिल बारवाल हे उपस्थित होते। गणपती बाप्पा पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर। निसर्गामुळे गणपती बाप्पाचे आगमन एकदम शांतपणे झाले होते आणि जातानाही गणपती बाप्पा हर हर महादेव क्रीडा मंडळ आमचा शहरात गाजलेला क्रीडा मंडळाच्या इथून आज एकदम गुपचूप न ढोल न ताशा न गाजत वाजत जात आहे। याचा सर्व मंडळाला, सर्व शहरवासियांना खूप दुःख होत आहे। गणपती बाप्पांनी येणाऱ्या वर्षी गाजत वाजत यावं व या कोरोनाचा आजार संपून सर्व शहराला व सर्व जगाला या कोरोनाशी मुक्त करावं हीच अपेक्षा गणपती बाप्पाकडून ठेवतो व त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। हर हर महादेव पावन गणेश मंडळ पदमपुरा काका चौक यावर्षी मंडळाच्या एकही कार्यक्रम असा ढोलताशे किंवा गाजावाजा न करता यावर्षी गणपती बसवले आले आणि गाजावा न करता गणपती विसर्जनाचा कार्यक्रम आम्ही शांतपणे करतो। कोरोनाच्या या प्रादुर्भावाने आम्हाला यावर्षी गणपतीला प्रार्थना करतो की या संकटापासून सर्वांना मुक्ती देवे। या चरणी गणेशाचरणी प्रार्थना आणि नतमस्तक होऊन गणपती बाप्पा मोरया। पदमपुरा एडीएन वासियांना गणेश अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पूर्ण जग कोरोनामुक्त लवकर हो। कोरोनाच्या संकटात हे जे गणेशोत्सव एकदम सर्वसाधारणपणे चालू आहे तरी विघ्नहर्ता हाच आमचा आराध्य देवत असल्यामुळे भारतातून लवकरच कोरोनामुक्त हो हीच ईश्वर गणपती समोर प्रार्थना करू इच्छितो। मजनू हिल येथील सार्वजनिक विहिरीत गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे। महानगरपालिका कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी हे येथील विहिरीजवळ उभे राहून नागरिकांकडून गणेश मूर्ती घेऊन विसर्जित करीत आहेत। येथे टीव्ही सेंटर N2, N12, N13, N6 मिसरवाडी आंबेडकर नगर येथील भाविक येऊन गणेश विसर्जन करीत असल्याचे सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी एडीएन न्यूजशी बोलताना सांगितले। यावर्षी गणपती विसर्जन हे कोरोनाचे सावट असल्यामुळे अत्यंत शांततेने आणि डिस्टन्स ठेवून सुरू आहे। महापालिकातर्फे तसंच पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या सार्वजनिक विहिरीच्या दोन्ही बाजूला जे टेबल लावलेले आहेत त्या ठिकाणी लोक हे मूर्ती आणून ठेवतात आणि त्या ठिकाणून इथं जे स्वयंसेवक आहेत ते घेऊन त्याचं विसर्जन करतात। अत्यंत शांततेने सध्याचं विसर्जन सुरू आहे। हा N12 जो सिडको पोलीस स्टेशन अंतर्गत किंवा दुसऱ्या बहुतांश ठिकाणाहून या ठिकाणी विसर्जनासाठी गणपती येत असतात। आपल्या पूर्ण N5 पासून N12पर्यंत M2 तसंच इकडे मिसरवाडीपर्यंत हे सर्व गणपती आणि या बाजूला सिटी चौकच्या साईडचे सुद्धा बरेचसे गणपती या ठिकाणी येत असतात आणि शांततेत विसर्जन सुरू आहे। राजा बाजार येथील गणपती मंडळाला शहरातील मान्यवरांनी भेट दिली। गणपतीची आरती येथे करण्यात आली। नागरिकांनी शासन आदेशांना मानून हे सर्व कार्यक्रम पूर्ण केल्याचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी सांगितले। यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती। शहरातली सर्व धर्मीय सर्व लोकांनी सर्व सण चांगल्या पद्धतीने शासनाने दिलेल्या आदेशाचं पालन करून चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी केलं। मी या ठिकाणी
सर्व समाज बांधवांचं सुद्धा मनापासून धन्यवाद। इस साल कोरोना की वजह से जो संकट है वो इसको नहीं होना चाहिए, इसलिए अलग ढंग से विसर्जन का प्रोग्राम है। मिरवणूक तो है ही नहीं सरकार की इसकी वजह से, लेकिन यहाँ पर भी जो लोग आ रहे हैं वो क्राउड होना नहीं चाहिए और ये बीमारी फैलनी नहीं चाहिए, इसके लिए प्रिकॉशन पूरी प्रशासन की तरफ से ली गई है। विसर्जन के लिए जो लोग आ रहे हैं उन्होंने बाहर ही अपनी मूर्ति निर्माण जो भी है बाहर देकर फिर अपने आप चले जाना है। सरकार की तरफ से, प्रशासन की तरफ से यहाँ पर विसर्जन के लिए स्वयंसेवक और पुजारी रखे गए हैं। वार्ड क्रमांक 2 के तरफ से ये जो केंद्र अधिशेष किया है वार्ड क्रमांक 2 के लिए, ये यहाँ सबने गणेश मूर्ति ला के यहाँ ये कर देना, जमा कर देना और इसके लिए हमारे वार्ड अधिकारी, हमारे एसआई, हमारे जवान, हमारे जो लेडीज है ये दिल और जान से मेहनत कर रहे हैं। बस हर्सुल तलाव परिसरात महानगरपालिकेच्या वतीने गणेश विसर्जनाचा कार्यक्रम शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत तसेच हर्सुलचे पोलीस निरीक्षक संजय इंगोले यांच्या चोख बंदोबस्तात यशस्वी पद्धतीने पार पडत असल्याचे हर्सुलचे समाजसेवक अयूब पटेल यांनी सांगितले। आज या गणपती विसर्जनाचा जे कार्यक्रम आज हर्सुलमध्ये जे चालू आहे, आज सन्माननीय पोलीस कमिशनर आमचे महानगरपालिकेचे कमिशनर साहेबांनी हे जे मोहीम जे राबवलेली आहे आणि महानगरपालिका हे जे भूमिका घेतलेली आहे विसर्जनासाठी, तर हे एवढं चांगलं काम चालू आहे। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे डिस्टन्स हे ठेवून भान ठेवून हे काम चालू आहे आणि कडक बंदोबस्त पोलिसांचा इथं आहे आणि महानगरपालिका पोलीसचे बंदोबस्त असल्यामुळं आता तणाव फुल झालेले आहे, कोणाची हानी होणार नाही असा कडक पाऊल सन्माननीय पोलीस कमिशनर आणि आमचे हर्सुलचे PI सचिन इंगोले सर यांनी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। खासदार इम्तियाज जलील हे आपल्या हिंदू बांधवांच्या अडचणी, आत्मिक कष्टाला ओळखून ज्या बांधवांनी त्यांना निवडून दिले त्यांच्यासाठी मंदिरे उघडा या मागणीचे समर्थन करीत असताना दिसत आहे। कि 1 तारीख के दिन महाराष्ट्र के तमाम हिंदू भाइयों के लिए एक बहुत अहम दिन इसलिए होता है कि आज गणेश विसर्जन का दिन है। इसीलिए हमने ये सोचा था कि हिंदुत्व की बात करने वाली जो सरकार है, जो अभी तक गूंगी मुक्की और बहरी बनकर ये सब देख रही है कि बाकी हर चीज़ खुल गए तो चलेगा लेकिन धार्मिक स्थल नहीं खुलना चाहिए, ऐसे में हमने ये तय किया कि 1 तारीख के दिन हम औरंगाबाद की एक मंदिर में जाएंगे और वहाँ पर जाकर सरकार के ऊपर ये दबाव डालेंगे कि अब समय आ गया है कि आप आपके जो कंडीशंस है वो कंडीशंस के साथ है तो सभी धार्मिक स्थलों को खोलना चाहिए। हमने खड़गेश्वर की एक महादेव की मंदिर में जाने का तय किया, लेकिन इसी दौरान जो नींद में सो रहे थे, गहरी नींद में सो रहे थे, वो लोग अचानक से उठ गए और उन्होंने ये किया कि नहीं हम खोलेंगे मंदिर। तो हमारा ये था कि हम तो जाने से पहले ही हमारा जो काम था अगर वो कर दिए हैं तो मेरे हिसाब से बहुत अच्छी बात है। हमारा मकसद ये नहीं था कि वहाँ पर जाकर हमने कोई नारेबाजी लगाना, हमारा मकसद यही है कि सरकार ने इसके ऊपर फैसला लेना चाहिए। और सिर्फ मंदिरों की बात नहीं कर रहे हैं, मंदिर हो, मस्जिद हो, बुद्ध विहार हो, गुरुद्वारा हो, गिरजाघर हो, ये तमाम धार्मिक स्थल आपके कंडीशंस के साथ आप खोलिएगा। और मकसद जिस तरह से हमारे पाटिल मामा ने बताया है कि एक मंदिर जब रहती है तो वहाँ पर सिर्फ श्रद्धालु जाते हैं भगवान से मांगने के लिए, ऐसा नहीं है। मंदिर के बाहर बैठने वाले, चाहे वो नारियल बेचने वाला हो, फूल बेचने वाला हो, पूजा की सामग्री बेचने वाला हो, उसका भी पेट उसी मंदिर के ज़रिए है तो वो भरता है। और अगर 6-6 महीने से सरकार ने क्या इनके लिए कोई पैकेज डिक्लेयर करा है?
कि हम तुम्हारी मदद करेंगे, ये मंदिर जब तक बंद है, उनका भी पेट है, उनकी भी रोज़ी रोटी है, उसके बारे में भी सोचना चाहिए। मैंने पुलिस वालों के जो निवेदन था, उनकी विनती थी, उसका मान रखते हुए हमने ये कहा है कि आंदोलन को हम आगे बढ़ा रहे हैं। अगर सरकार इसके ऊपर अगर फैसला नहीं लेती है तो हम दोबारा सड़कों के ऊपर उतर आएंगे, क्योंकि ये लोगों की जन भावना है। मला हे सांगायचं आहे की एक अल्पसंख्याक समाजाचा खासदार यांनी मंदिर उघडायचा जो हा प्रश्न गव्हर्नमेंटच्या समोर मांडलेला आहे महाराष्ट्र शासनासमोर, तर त्यांचं उद्दिष्ट फक्त मंदिरच उघडणे नाही आहे। या मंदिराच्या भरोशावर शिर्डीसारखं मंदिर आहे, गजानन महाराजचं मंदिर आहे, केदारनाथचं मंदिर आहे। महाराष्ट्रामध्ये टोटल 12,000 मंदिर आहेत। या 12,000 मंदिरामध्ये कमीत कमी 8 लाख लोक पोट भरतात याच्या भरोशावर। त्याच्यामध्ये तो फूल पिकवणारा शेतकरी, तो फूल तोडणारा मजूर, त्या मंदिरापुढे बसणारा अगरबत्तीवाला, त्या मंदिरापुढे बसणारा नारळवाला, त्या मंदिरापुढे बुटं उचलणारे पार्किंगवाले, त्या मंदिरापुढे खाण्यापिण्याची व्यवस्था, त्या मंदिरच्या भरोशावर 8 लाख लोकांचं कुटुंब निर्भर आहे। आणि एकही मला तरी वाटतं की पूर्ण राज्यानेच नाही केंद्राने सुद्धा याला मान्यता द्यायला पाहिजे की एवढे लोक उपाशी मरत आहे आणि तुम्ही काय करता। एका अल्पसंख्याक पूर्ण खासदाराने पोस्ट उचलायला पाहिजे। मुद्दा फक्त मंदिरचा नाही, सगळं उघडलेलं आहे। दारूचे दुकानं उघडलेले आहेत, बस स्टँड उघडलेले आहेत, आजपासून आंतरराज्य प्रवास सुरू झालेला आहे, सगळं खुलं झालं। मग या नुसतं मंदिरामुळे काय अडचण आहे? संपूर्ण राज्यानेच नाही तर केंद्राने सुद्धा आमच्या खासदार साहेबाच्या संमतीला मान देऊन हे मंदिर उघडलेच पाहिजे। या मंदिर उघडण्याचा आमचा मतलब एकच आहे फक्त की 10 लाख कुटुंब या मंदिराच्या भरोशावर जगतात। हा रोजगारीचा प्रश्न आहे। छावणी परिसरात गेल्या जवळपास 10 वर्षांपासून इंटरनेटची सेवा नसल्यामुळे हा भाग इंटरनेट क्षेत्रात मागासल्यासारखा होता। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रत्यक्ष शालेय शिक्षण अजून सुरू झाले नाही, त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे। या भागातील समाजसेवक नौशाद यांनी देशाच्या भविष्यासमोर शिक्षणाची उभी असलेली दरी पाहिली आणि ती दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत छावणी परिसरात इंटरनेटचे मोफत कनेक्शन सुरू केले आहे। जब से जो नौशाद भाई है जिन्होंने तकरीबन छावनी में अच्छी खासी कनेक्शन दिए, आधे से ज़्यादा कनेक्शन दिए उन्होंने, और उससे हमको बहुत सहूलत होगी। अब हमारा जो है एकदम हमको कोई तकलीफ ही नहीं है समझना इंटरनेट के बारे में। और पहले ऐसा था कि फ़ोन तक नहीं लगते थे, फ़ोन का भी बहुत प्रॉब्लम, अभी नेटवर्क ही नहीं आता, तो ये इंटरनेट से ही काम चल रहा है हमारा। अभी कॉलिंग भी जो करते हैं हम कभी कभी तो इंटरनेट के ज़रिए वीडियो कॉल करके बात कर लेते। अब टावर नहीं रहने के कारण बच्चों की पढ़ाई नहीं हो पा रही थी, तो अभी जो नौशाद भाई है, नौशाद भाई ने ये इंटरनेट की जो सुविधा किए है यहाँ पर छावनी में और फ्री ऑफ चार्ज उन्होंने ये दिया है, और इसके कारण बच्चों की पढ़ाई मेन हो जा रही है। इसके लिए कैसे लोग अभी लॉकडाउन में इतना परेशान थे कि ऑनलाइन बच्चों के पढ़ाई ये वो, तो मुझे कुछ लोगों ने बोले भाई हमको कनेक्शन चाहिए, तो मैं बोला भाई ठीक है, उतना तो अपन छावनी के लिए कर ही सकते हैं, अपन लोग उसका बिजनेस करते हैं। जी वो हिसाब से फिर मैंने ऐसा एक सोशल वर्क बोल के मैं चलो अपने छावनी के नागरिकों को अपन पूरा टोटली फ्री, सिर्फ राउटर उनको लाने लगाते। कंटोनमेंट बोर्डाच्या अंतर्गत चालणाऱ्या लग्न समारंभाच्या अजंता हॉल, एलोरा लॉज यांच्या बुकिंगची परवानगी मिळाली असून गेल्या 5 महिन्यांपासून हे हॉल बंद होते। छावणीचे महसूल वाढवण्याकरिता मालमत्ता कर, पाणीपट्टी हे सर्व बिल वाटण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे। या मंगल कार्यालयातूनही छावणी परिषदेला महसूल प्राप्त होऊन या परिषदेची विविध कामे सुरळीत होण्यास मदत होईल। सभी छावनी वालों के लिए शुभकामनाएं हैं कि अजंता भवन 5 महीने से बंद था, शादी वादियाँ सब नहीं हो रही थी, लेकिन आज अजंता भवन खुल गया है और मेरी बेटी की शादी है इसलिए मैंने हॉल बुक किया हूँ और पैसे दे दिया हूँ। और कैंटोनमेंट बोर्ड का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ जो कि अजंता भवन चालू हो गया। कैंटोनमेंट के अधिकारियों का और कैंटोनमेंट बोर्ड ऑफिस का मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ कि वो लोगों ने 5 महीने के बाद लॉकडाउन के ये चालू कर दिए हमारे शादी खाना वगैरह अजंता भवन, जिसकी वजह से गरीबों का बहुत आसानी हुई शादी करने के लिए। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। सध्या अजंता भवन आणि एलोरा लॉन्चचे बुकिंग अगोदरही चालू होते आणि आता चालू झाले। सध्या माझ्याकडे 3 बुकिंग आलेले आहेत, 2-3 चौकशी करून गेले।
बुकिंग करता डेट वगैरे बघून. तरी सर्व छावणीवासी सिटी शहरवासी यांना हे की त्यांनी येऊन बुकिंग वगैरे करावे. छावणी परिषदेतर्फे आज आम्ही नवीन जी अजंठा भवन एलोरा भवन यांच्यासाठी जे फीस वसुली चालू केलेली आहे ती छावणीच्या लोकांसाठी व इतर विभागात छावणी विभागाजवळ असलेल्या विभागासाठी ती फायदेशीर आहे. आमच्या सीओनी जे नवीन सरकारचे धोरण आहे नवीन जे राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जे नियमावली दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही अजंठा भवन जे मंगल कार्यालय आहे एलोरा भवन जे मंगल कार्यालय आहे त्यांची बुकिंग सुरू केलेली आहे व छावणीचा महसूल वाढवण्यासाठी आमच्या सीओने घेतलेला हा चांगला निर्णय आहे. आणि जे आमचे पाणीपट्टी वसुली आणि जे मालमत्ता कर यांचे सुद्धा बिल आम्ही वाटण्याची सुरुवात केलेली आहे. रेहमानिया कॉलनी परिसरात जुन्या विद्युत तारांना बदलून नवीन विद्युत केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बऱ्याच वर्षांपासून स्थानिक नागरिक या विद्युत तारांच्या धोक्यामुळे त्रस्त होते. घराच्या जवळ गॅलरीत ह्या तारा लोंबकळत होत्या, त्यामुळे कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. ये इलियास मेरी गली में बरसों से इलेक्ट्रिक के तार जो लटक रहे थे, इससे जो महल्ले के बच्चों को लोगों को ख़तरा होता था. तो हमने जो है मैंने इंजीनियर सईद साहब को लाकर इसका सर्वे कराया और उनको बोला साहब इतना अर्जेंट जल्द से जल्द करो, बहुत दिन से ये काम पेंडिंग है. इसलिए उन्होंने हाई लॉस स्कीम में जो तो ये केबल बंच का काम किया है. लहान मुलांना पाण्याशी खेळण्याची भारी हौस असते, परंतु त्याचा धोका केवढा मोठा आहे यापासून ते अजाण असतात. घारी तालुका पैठण येथील शेततळ्यात बुडून शाळकरी मामा भाच्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. मामा समीर हबीब पठाण वय 15 वर्ष घारी तालुका पैठण येथील रहिवासी, भाचा मोहम्मद शाहिद बेग वय 7 वर्ष राहणार नायगाव औरंगाबाद अशी मृतांची नावे आहेत. मृतांचे वडील हबीब पठाण हे आमदार सतीश चव्हाण यांच्या शेतात शेतमजुरी करतात. सायंकाळी 6 वाजता ते घरी आले तर मुलगा व नातू हे घरी दिसेना, म्हणून त्यांनी शोधाशोध केली. गावकऱ्यांच्या मदतीने रात्री 9 वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, बीट जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह घाटी रुग्णालय पैठण येथे रात्री उशिरा पाठवून दिले. जायकवाडी धरणामध्ये पाणी ह्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे चांगली भरली आहे. दरवर्षी पाणी कमी आहे असे सांगत सामान्य नागरिकांना 5 कधी 7 तर कधी 8 दिवसाआड पाणी मिळायचे, पण यंदा ही स्थिती पूर्णतः उलट असून अतिशय समाधानकारक आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी पुढील प्रमाणे आहे. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1526.62 फूट आहे. जायकवाडी पाणी पातळी 463.485 मीटर आहे. आवक 22,799 क्युसेक आहे. एकूण पाणी साठा 2,745.673 दलघमी आहे. जिवंत पाणी साठा 2,007.567 दलघमी आहे. धरणाची टक्केवारी ही 92.47% आहे. तसेच उजवा कालवा विसर्ग आणि पैठण जलविद्युत केंद्र निरंक आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. रिकामे झाले घर, रिकामा झाला मखर. पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर. हिंदू मुस्लिम भाई भाई, सर्व अडचणी मिळून सोडवण्याची तयारी. इंटरनेट सुविधेची भावी पिढीला समाजसेवकातर्फे भेट. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाची.